Hello students, in this video we will learn about the Mendeleev periodic table. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डोबेरायनर ट्रेड, न्यूलँड्स ऑक्टेव्स बघितलं आणि क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट शिकलो. या व्हिडिओमध्ये आपल्याला आता मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल, मेरिट आणि डिमेरिट बघायचे आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. चला तर मग स्टार्ट करूया. मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल काय आहे? द रशियन सायंटिस्ट डिमित्री Mendeleev developed the periodic table of elements during the period of 1869 to 1872. Mendeleev's periodic table is the most important step in the classification of elements. सगळ्यात मोठं क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट स्टेप जी झाली एलिमेंटच्या क्लासिफिकेशनमध्ये ते मेंडेलिव्ह या सायंटिस्टने घडवून आणली. मेंडेलिव्ह कन्सिडर द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट, नेमली द ॲटॉमिक मास. म्हणजे यांनी जे एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं ते ॲटॉमिक मासच्या बेसवर केलं. ॲज स्टँडर्ड अँड अरेंज 63 एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाईम. त्यावेळेस असणारे 63 एलिमेंट्स त्यांनी अरेंज केले त्याच्या ॲटॉमिक मासनुसार. इज ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसनुसार 63 एलिमेंट्स अरेंज केले. देन ही ट्रान्सफॉर धिस into a periodic table of elements in accordance with the physical and chemical properties of these elements. पण कशाच्या बेसवर केलं? ॲटॉमिक मासच्या फंडामेंटल प्रॉपर्टी होती, पण आणखीन एक गोष्ट ती म्हणजे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी एलिमेंटच्या काय आहेत त्यानुसार त्यांनी क्लासिफिकेशन केलं. आणि सगळ्यात पहिले आवर्त सारणी बनवणारे म्हणजे पिरियॉडिक टेबल तयार करणारे सायंटिस्ट म्हणजे मेंडेलिव्ह आहे. मेंडेलिव्ह ऑर्गनाइज द पिरियॉडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. एलिमेंटच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीवरून पिरियॉडिक टेबल तयार करणारे सायंटिस्ट म्हणजे मेंडेलिव्ह. दीज आर द मोलेक्युलर फॉर्म्युले ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स ऑफ द एलिमेंट्स. मग कशावरनं तयार केला त्यांनी पिरियॉडिक टेबल? तर त्या एलिमेंटच्या हायड्राइड आणि ऑक्साईडच्या एलिमेंटसोबत कशा पद्धतीने त्यांचे फॉर्म्युले आहेत, त्यांचा मेल्टिंग पॉईंट काय आहे, बॉइलिंग पॉईंट काय आहे, डेन्सिटी काय आहे त्या एलिमेंटची अँड देअर हायड्राइड्स अँड ऑक्साइड्सवरून त्यांनी पिरियॉडिक टेबल तयार केला. मेंडेलिव्ह फाउंड दॅट द एलिमेंट्स विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर अ डेफिनाईट इंटरवल. मग मेंडेलिव्ह यांना काय आढळून आलं की जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे. काय सिमिलरपणा दिसला? तर त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज रिपीट होत आहेत, म्हणजे पुन्हा पुन्हा आढळून येत आहेत. पण कशा? डेफिनाईट इंटरवलने, म्हणजे थोड्या थोड्या कालावधीनंतर त्यांच्यामध्ये केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज सारख्या आढळून येत होत्या. ऑन द बेसिस ऑफ दिस फाइंडिंग मेंडेलिव्ह स्टार्टेड द फॉलोइंग पिरियॉडिक लॉ. आणि याच बेसवर मेंडेलिव्ह यांनी पिरियॉडिक लॉ तयार केला. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. मग त्यांनी सांगितलं की एलिमेंटच्या प्रॉपर्टी हे त्याचं पिरियॉडिक फंक्शन असतं आणि हे कशाच्या बेसवर आहे? ॲटॉमिक मासवर डिपेंड आहे. द व्हर्टिकल कॉलम इन द मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल आर कॉल्ड ग्रुप्स. आता व्हर्टिकल कॉलम्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला, उभे जे कॉलम्स आहेत बघा, ग्रुप फर्स्ट, सेकंड, थर्ड हे जे दिसत आहेत आपल्याला, याला काय म्हणायचं? तर ग्रुप्स असं म्हणतात. म्हणजे व्हर्टिकल कॉलम जे असतात त्यांना ग्रुप्स म्हणायचं आणि हॉरिझॉन्टल रो जे असतात ह्या हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स. लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेला विचारलं जातं व्हॉट इज मीन बाय ग्रुप्स ऑर व्हॉट इज मीन बाय पिरियड्स. मग ग्रुप्स म्हणजे काय? द व्हर्टिकल कॉलम आर कॉल्ड ग्रुप्स अँड द हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड पिरियड्स. आता आपल्याला खाली मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल दाखवला आहे, ग्रुप दाखवला आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड 8 ग्रुप दाखवले आहे. आणि कुठल्या बेसवर आहे? तर R2O, RO, R2O3 म्हणजे त्यांच्या हायड्राइड्स आणि ऑक्साईड्सवरून त्याचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पिरियॉडिक टेबल दिला आहे. आपल्याला हा काही लर्न करायला येत नाही, फक्त कशी अरेंजमेंट केली आहे तर लक्षात ठेवायचं की यामध्ये हायड्राइड्स आणि ऑक्साईडच्या बेसवर हा पिरियॉडिक टेबल तयार करण्यात आलेला आहे. पुढे बघूया आपण आता की व्हॉट आर द मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. आता पिरियॉडिक टेबलच्या मेरिट्स काय आहेत आणि डिमेरिट्स काय? आता मेरिट्स म्हणजे काय? गुण. या आवर्त सारणीचे गुण काय आहे? आता सायन्स हे कसं आहे? प्रोग्रेसिव्ह आहे. फ्रीडम आहे सायन्समध्ये काय करण्याची? तर काहीतरी नवीन करण्याची. मेथड ऑफ डुईंग एक्सपेरिमेंट. दिस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सायन्स आर क्लिअरली सीन इन मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल.
while applying the law that the properties of elements are a periodic function of their atomic masses. कुठल्या प्रॉपर्टीवर, कुठल्या लॉवर आहे मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल? तर पिरियॉडिक लॉ आहे त्याचा. कुठला लॉ आहे की याच्यामध्ये पिरियॉडिक फंक्शन आहे त्याचं. एलिमेंट्स, प्रत्येक एलिमेंट्सचं पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास असतं टू ऑल द नोन एलिमेंट्स. जेवढे एलिमेंट्स त्याला माहिती होते त्या सगळ्या एलिमेंट्सचं पिरियॉडिक फंक्शन हे ॲटॉमिक मास आहे या प्रॉपर्टीवर डिपेंड आहे असं मेंडेलिव्ह यांनी सांगितलं. मेंडेलिव्ह अरेंज द एलिमेंट्स विथ thought that the information available till then was not final but it could change. त्यांना जी माहिती मिळाली होती त्यावर त्यांनी फायनली ते अरेंज केले नाही तर त्याच्यामध्ये चेंजेसही केले. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल डेमॉन्स्ट्रेट्स द फॉलोइंग मेरिट्स. मग आता खाली दिलेले आपल्याला मेरिट्स दिलेत बघा. फर्स्ट काय आहे की atomic masses of some elements were revised so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. म्हणजे पहिलं मेरिट काय आहे की ॲटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट्स, काही एलिमेंट्स होते की ज्यांचा ॲटॉमिक मास काय आहे तर दिलं गेलेलं आहे, प्रॉपर प्लेस त्यांना पिरियॉडिक टेबलमध्ये देण्यात आलेली आहे, पण तरीसुद्धा त्यांच्या प्रॉपर्टीवरून ते रिवाईज करण्यात आले. जसं द प्रिव्हियसली डिटरमाइन ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम इज 14.09. म्हणजे पहिले बेरिलियमचं काय ठरवलं होतं अणुवस्तुमान तर 14.09 आहे आणि तो चेंज करून त्याला करेक्ट करून किंवा काय केलं 9.4 करण्यात आलं आणि म्हणून बेरिलियम वॉज प्लेस बिफोर बोरॉन. आणि म्हणून बेरिलियमला कुठे स्थान देण्यात आलं? बोरॉनच्या आधीचं स्थान देण्यात आलं, कारण त्याचा ॲटॉमिक नंबर काय झाला? बदलला आणि ॲटॉमिक मास नंबर बदलला आणि म्हणून त्याची प्लेस आपल्याला चेंज झालेली दिसली. सेकंड बघा, मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेसेस इन द पिरियॉडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन. म्हणजे जी मूलद्रव्य ज्ञातही नव्हती, शोधलीही गेली नव्हती, डिस्कवर झाली नव्हती, अशा एलिमेंटसाठी मेंडेलिव्हने त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये व्हॅकंट प्लेसेस ठेवले होते. व्हॅकंट म्हणजे रिक्त जागा सोडल्या होत्या. 3 of these unknown elements were given the name इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. कोणते अननोन एलिमेंट्स होते ते? तर इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. फ्रॉम द नोन नेबर्स अँड देअर ॲटॉमिक मासेस were indicated as 44, 68 and 72. त्यांचा जर ॲटॉमिक मास नंबर बघितले आपण तर 44, 68 आणि 72 होते. नॉट ओनली धीज बट देअर प्रॉपर्टीज वेअर अल्सो प्रेडिक्टेड. त्यांनी नुसतं ॲटॉमिक मासच त्यांचे इंडिकेट केले नव्हते तर त्यांच्या प्रॉपर्टी पण प्रेडिक्ट केल्या होत्या, म्हणजे भाकीत केलं होतं की अशा अशा त्यांच्या प्रॉपर्टी असू शकतात. लॅटर ऑन दीज एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड अँड नेम ॲज स्कँडियम, गॅलियम अँड जर्मेनियम रिस्पेक्टिव्हली. आणि जेव्हा नंतर त्या मूलद्रव्यांचा शोध लागला गेला तेव्हा त्यांना नावं देण्यात आली, स्कँडियम, गॅलियम अँड जर्मेनियम. म्हणजे जी एलिमेंट्स त्यांनी ज्यांच्यासाठी व्हॅकंट प्लेस सोडले होते ज्यांची नावं अशी असू शकतात, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन असं त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या प्रॉपर्टी पण सांगितल्या होत्या की अशा अशा असू शकतील. त्यावरून नंतर डिस्कवर करण्यात आलं आणि हे 3 एलिमेंट म्हणजे स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम आहेत असं सांगण्यात आलं. द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स मॅच वेल अँड दोज प्रेडिक्ट बाय मेंडेलिव्ह. जसं प्रेडिक्ट केलं होतं मेंडेलिव्हने त्याच पद्धतीने त्या प्रॉपर्टी त्या एलिमेंटच्या मॅच झाल्या आणि म्हणून त्यांची नावं झाली स्कँडियम, गॅलियम अँड जर्मेनियम. सी टेबल 2.4 ड्यू टू धिस सक्सेस ऑल वेअर कन्व्हिनियन्स अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. आपल्याला खाली दाखवलं आहे की कसं कन्व्हिनियन्स करण्यात आलं. ॲटॉमिक मास, डेन्सिटी, मेल्टिंग पॉईंट, फॉर्म्युला ऑफ क्लोराईड, फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड आणि नेचर ऑफ ऑक्साईड. की इका ॲल्युमिनियम आणि गॅलियम यांच्या प्रॉपर्टी कशा होत्या तर सेम होत्या आणि म्हणून त्या व्हॅकंट प्लेसच्या ठिकाणी स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम अरेंज करण्यात आले. आता थर्ड मेरिट आहे बघा, देअर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबल गॅसेस. त्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये नोबल गॅसला कुठलंही स्थान नव्हतं. नोबल गॅस म्हणजे राजवायू म्हणतात त्याला. नोबल गॅस म्हणजे कुठल्याही केमिकल रिॲक्शनमध्ये टेक्स प्लेस करत नाही, भाग घेत नाही, त्याला नोबल गॅसेस असं म्हणतात. इन मेंडेलिव्ह ओरिजिनल पिरियॉडिक टेबलमध्ये कुठल्याही प्लेस त्याने त्या नोबल गॅससाठी ठेवलं नाही, रिझर्व केलं नाही. हाऊएव्हर व्हेन नोबल गॅसेस सच ॲज हेलियम, निऑन अँड अर्गॉन. आपल्याला माहिती आहे की नोबल गॅसेस कुठले कुठले आहे? हेलियम आहे, निऑन आहे, अर्गॉन आहे. वेअर डिस्कवर्ड टॉवर्ड्स द एंड ऑफ 19th century. मेंडेलिव्ह क्रिएटेड द झिरो ग्रुप. आणि मग मेंडेलिव्हने असं केलं की त्यांना तर रिझर्व ठेवलेली नाही आहे प्लेस, नो प्लेस रिझर्व. मग त्याने काय केलं? एक नवीनच ग्रुप अरेंज केला, तो म्हणजे झिरो ग्रुप अरेंज केला.
आणि विदाऊट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियॉडिक टेबल. पूर्णपणे पिरियॉडिक टेबलला डिस्टर्ब न करता त्याने एक ग्रुप तयार केला, तो म्हणजे 0 ग्रुप, आणि त्यामध्ये हे सगळे नोबल गॅसेस एलिमेंट्स अरेंज केले. इन विच द नोबल गॅसेस वेअर फिटेड व्हेरी वेल. अशा पद्धतीने आपण 3 मेरिट शिकलो. एक्झामला आपल्याला क्वेश्चन येतो, गिव्ह द मेरिट अँड डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल, किंवा 3 मार्काचा क्वेश्चन येतो, गिव्ह द मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. मग त्यासाठी आपल्याला 3 मेरिट लिहावे लागतात. तर 3 मेरिट बघा काय सांगितलं. फर्स्ट, ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेअर रिवाइज सो ॲज टू गिवन देम प्रॉपर प्लेस इन द पिरियॉडिक टेबल. मग नंतर काय आहे, ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम 14.09 रिवाईज करण्यात आला ॲटॉमिक मास नंबर, आणि मग बेरिलियमचा ॲटॉमिक मास होता 14.09 आणि तो चेंज करत आला, तो करेक्ट झाला, त्याची व्हॅल्यू आली 9.4, म्हणून त्याला बेरिलियमच्या पहिले बिफोर प्लेस बोरॉनच्या पहिले प्लेस देण्यात आली. बेरिलियम वॉज प्लेस बिफोर बोरॉन. बोरॉनच्या आधी स्थान बेरिलियमला बोरॉनच्या आधी आपल्याला स्थान देता आलं. सेकंड आहे की मेंडेलियमने काही व्हॅकंट प्लेस पिरियॉडिक टेबलमध्ये ठेवले होते, पण ते डिस्कवर झालेले नव्हते ते एलिमेंट. ते 3 एलिमेंट म्हणजे इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन आहेत. त्याचा ॲटॉमिक मास त्याने सांगितला होता 44, 68 आणि 72 असेल. त्यांच्या प्रॉपर्टीबद्दल पण त्याने प्रेडिक्ट केलं होतं. ते एलिमेंट डिस्कवर झाल्यानंतर त्यांची नावं होती स्कँडियम, गॅलियम अँड जर्मेनियम. द प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट मॅच वेल, आणि त्यांच्या प्रॉपर्टी मॅच झाल्या, आणि अशा पद्धतीने हे त्याच्या आवर्त सारणीचं काय ठरलं, एक वैशिष्ट्य ठरलं, म्हणजे मेरिट ठरलं. सेकंड समजलं. आता थर्ड बघा, देअर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबल गॅसेस. नोबल गॅससाठी कुठलंही प्लेस त्याने रिझर्व ठेवलं नव्हतं, पण नोबल गॅसला त्याने अरेंज केलं. कशा पद्धतीने, तर मेंडेलिव्ह क्रिएटेड द 0 ग्रुप विदाऊट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबलला ओरिजिनल पिरियॉडिक टेबलला डिस्टर्बिंग न करता त्याने 0 ग्रुप तयार केला, आणि त्यामध्ये सगळे नोबल गॅसेस एलिमेंट्स फिटेड केले व्हेरी वेल. अशा पद्धतीने आपण मेरिट बघितले. आता डिमेरिटकडे वळूया. डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. आता फर्स्ट आहे बघा, द होल नंबर ऑफ ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट कोबाल्ट अँड निकेल इज द सेम. आता तुम्ही मेंडेलिव्हची पिरियॉडिक टेबल जर बघितला तर त्यात तुम्हाला लक्षात येईल की कोबाल्ट आणि निकेल यांचा दोघांचाही ॲटॉमिक मास काय आहे, सेम आहे, आणि म्हणून तो त्यांना अरेंज करू शकला नाही की याला कोबाल्टला आधी स्थान द्यायचं का निकेलला आधी द्यायचं, यामध्ये तो कन्फ्यूज झाला. म्हणून त्याच्या आवर्त सारणीचं हे डिमेरिट ठरलं, म्हणजे दोष ठरला की तो कोबाल्ट आणि निकेलला अरेंज करू शकला नाही. त्याला लक्षात येत नव्हतं की कुठल्या एलिमेंटला आधी स्थान द्यायचं, कोबाल्टला का निकेलला. बघा, द होल नंबर ऑफ ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट्स कोबाल्ट अँड निकेल इज द सेम, देअरफॉर देअर वॉज अ ॲबिलिटी रिगार्डिंग their sequence in Mendeleev periodic table. सेकंड बघा, आयसोटोप्स वेअर डिस्कवर्ड अ लॉंग टाईम आफ्टर मेंडेलिव्ह पुट फॉर द पिरियॉडिक टेबल. आयसोटोप जे आहे ते डिस्कवर झाले, पण केव्हा, मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलनंतर डिस्कवर झाले. आयसोटोप्स म्हणजे समस्थानिके, माहिती आहे तुम्हाला. समस्थानिक म्हणजे काय असतं, तर समस्थानिक म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर हा सेम असतो आणि ॲटॉमिक मास नंबर डिफरंट असतो. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सगळ्यांच्या सेम असतात. त्याला आयसोटोप्स ऑफ दॅट एलिमेंट असं म्हणतात. त्यामध्ये क्लोरीन आहे, नंतर हायड्रोजन आहे की ते आयसोटोप्स आपल्याला त्यांच्या आढळून येतात. आयसोटोप्स म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं की ज्यामध्ये त्याचा ॲटॉमिक नंबर सेम असतो आणि ॲटॉमिक मास नंबर डिफरंट असतो, त्या एलिमेंट्सला आयसोटोप्स ऑफ दॅट एलिमेंट असं म्हणतात. आता जर ॲटॉमिक मास जर सेम असेल तर त्याला मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलमध्ये अरेंज करणं शक्य नव्हतं, कारण मेंडेलिव्हचा जेव्हा पिरियॉडिक टेबल शोधण्यात आला तेव्हा आयसोटोप्स अस्तित्वात नव्हते. नंतर शोध लागला आयसोटोप्सचा. ॲज आयसोटोप्स हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. आत्ताच सांगितलं की आयसोटोप्समध्ये काय असतं, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सारख्याच असतात, पण त्यांचे ॲटॉमिक मासेस काय असतात, डिफरंट असतात. अ चॅलेंज वॉज पोज इन प्लेसिंग देम इन मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. आणि म्हणून मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलसाठी ते एक चॅलेंज ठरलं की त्यांना कुठे प्लेस द्यायची पिरियॉडिक टेबलमध्ये, आणि म्हणून ते आयसोटोप्सला अरेंज करू शकले नाही. थर्ड बघा, वेन एलिमेंट्स आर अरेंज इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस द राईज इन ॲटॉमिक मास डज नॉट ॲपियर टू बी युनिफॉर्म. जर आपण कशा पद्धतीने अरेंज केले, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ
ॲटॉमिक मासनुसार एलिमेंट जर अरेंज केले तर राईज इन ॲटॉमिक मासेस डज नॉट ॲपियर टू बी युनिफॉर्म, पण एकसारखी त्यांच्यामध्ये इन्क्रीजिंग ऑर्डर आपल्याला आढळून येत नाही. इट वॉज नॉट पॉसिबल, ते शक्य नव्हतं. देअरफॉर टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी एलिमेंट्स, आणि मग दोन हेवी एलिमेंट्समध्ये येणारं एलिमेंट कुठलं असेल ते तो डिस्कवर करू शकला नाही, म्हणून हे पण डिमेरिट झालं. आता फोर्थ आहे लास्ट, पोझिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनची पोझिशन बघा. हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजन. हायड्रोजन जो आहे त्याची पोझिशन तो फिक्स करू शकला नाही पिरियॉडिक टेबलमध्ये. याचं रिझन आहे की हायड्रोजन काही प्रॉपर्टी हॅलोजनसारख्या दाखवत होते. फॉर एक्झाम्पल त्यांचा मोलेक्युलर फॉर्म्युला जर बघितला हायड्रोजनचा तर तो H2 आहे, आणि फ्लोरीन आणि क्लोरीन म्हणजेच हॅलोजन ग्रुपमध्ये येणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांचे फॉर्म्युले पण F2 आणि Cl2 आपल्याला दिसत आहेत, म्हणजे क्लोरीन आणि फ्लोरीन दिसत आहेत. तर यांच्यासारख्या त्यांचे फॉर्म्युले कसे आहेत, सिमिलर आहेत हॅलोजनसारखे. पण इन द सेम वे देअर इज अ सिमिलॅरिटी इन द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स. पण ग्रुप फर्स्टमध्ये येणारे जे एलिमेंट्स आहेत ते अल्कली मेटल्स आहेत, आणि त्यांच्या प्रॉपर्टी आणि हायड्रोजनच्या प्रॉपर्टी कशा होत्या, केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर होत्या, आणि म्हणून त्याला लक्षात आलं नाही की पोझिशन ऑफ हायड्रोजन इज अ ग्रुप 7 का ग्रुप फर्स्ट, कुठल्या ग्रुपमध्ये त्यांना अरेंज करायचं हायड्रोजनला, ह्यामध्ये तो पडला की याचा फॉर्म्युल्याचा जर विचार केला हायड्रोजनचा तर तो हॅलोजन ग्रुपमधल्या एलिमेंटसारखा आहे. आणि जर समजा केमिकल प्रॉपर्टीच्या सिमिलॅरिटी बघितल्या तर अल्कली मेटलसारख्या दिसत आहेत, म्हणून देअर इज अ सिमिलॅरिटी इन द मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड हायड्रोजन अल्कली मेटल्स formed with chlorine and oxygen. On considering the above property, it cannot be decided whether the correct position of hydrogen is in the group of alkali metals or in the group of halogen. म्हणजे तो करेक्टली पोझिशन डिसाईड करू शकला नाही की हायड्रोजनला अल्कली मेटल ग्रुपमध्ये ॲड करायचं का हॅलोजन ग्रुपमध्ये ॲड करायचं. अशा पद्धतीने आपल्याला 4 डिमेरिट्स आढळून येतात. अशा पद्धतीने आपण मेरिट आणि डिमेरिट कव्हर केलं आहे. एकदा डिमेरिट 2 मिनिटात रिवाईज करून घेऊ बघा. द होल नंबर ऑफ ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट कोबाल्ट अँड निकेल इज द सेम. त्यांचा ॲटॉमिक मास सेम आहे कोबाल्ट आणि निकेलचा, आणि म्हणून त्यांना तो अरेंज करू शकला नाही. देअर सिक्वेन्स इन मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल इज अ ॲबिलिगिटी. नंतर सेकंड आहे आयसोटोप्स वेअर डिस्कवर्ड लॉंग टाईम. आयसोटोप्स डिस्कवर झाले पण त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम होत्या बट डिफरंट ॲटॉमिक मासेस, आणि म्हणून अ चॅलेंज वॉज पोज इन प्लेसिंग देम इन मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. थर्ड आहे बघा. When elements are arranged in an increasing order of their atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform. म्हणजे त्यामध्ये युनिफॉर्म एकसारखेपणा आढळून येत नव्हता. 2 हेवी एलिमेंट डिस्कवर जर झाले तर त्याच्याबद्दल तो प्रेडिक्ट करू शकत नव्हता. टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स वुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी एलिमेंट्स. 2 हेवी एलिमेंट्समध्ये कुठले एलिमेंट्स येऊ शकतात, डिस्कवर होऊ शकतात, याबद्दल तो प्रेडिक्ट करू शकला नाही. इट वॉज नॉट पॉसिबल. नंतर बघा फोर्थ, पोझिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनची पोझिशन बघितली तर हायड्रोजनमध्ये काही सिमिलॅरिटी हॅलोजन ग्रुपसारख्या होत्या तर काही सिमिलॅरिटी ह्या कशासारख्या होत्या, अल्कली मेटलसारख्या होतात. म्हणून ऑन द कन्सिडरिंग द अबाव प्रॉपर्टीज इट कॅनॉट बी डिसाइडेड व्हेदर द करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन इज इन ग्रुप ऑफ अल्कली मेटल ऑर इन अ ग्रुप ऑफ हॅलोजन. आणि अशा पद्धतीने आपण इथे मेरिट आणि डिमेरिट बघितले. डिमेरिटला दोष असं म्हणतात आणि मेरिट म्हणजे गुण. म्हणजे मेंडेलिव्ह आवर्त सारणीमध्ये काही गुण होते तर काही दोष होते ते आपण बघितले. याच्यावर एकूण आपल्याला 5 मार्क्स क्वेश्चन येतो. गिव्ह द मेरिट अँड डिमेरिट ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. त्यासाठी आपल्याला मेरिट 3 दिले आहेत, 3 मेरिट लिहावे लागतील आणि डिमेरिटमध्ये आपण 4 डिमेरिट शिकलो तर त्या लिहावे लागतील 5 मार्क्स क्वेश्चनसाठी. अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल पिरियॉडिक लॉच्या बेसवर आहे, म्हणजे ॲटॉमिक मास आणि त्यांच्या केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीवर डिपेंड आहे. त्याचे मेरिट काय आहे, डिमेरिट काय आहेत हे बघितले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल कंटिन्यू करणार आहोत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. थँक्यू.